नमस्कार, मी फराह खान. तुम्ही पाहताय लोकशाही मराठी. सकाळचे 8 वाजता आहेत आणि वेळ झालेली आहे पेपरच्या बातम्यांची. आपल्या आजूबाजूला नेमकं काय घडतंय ते जाणून घेण्याची उत्सुकता आपल्या सगळ्यांना असते, पण आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये ते शक्य होत नाही. आपल्या सगळ्यांना सवय असते ती म्हणजे सकाळी सकाळी पेपर वाचण्याची आणि आपल्या आवडीच्या वर्तमानपत्रांमध्ये हेडलाईन नेमके काय आहे ते जाणून घेण्याची, पण ते आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये शक्य होत नाही आणि त्यामुळेच लोकशाही मराठी घेऊन आला आहे पेपरच्या बातम्या, ज्याच्यामध्ये तुमच्या आवडीच्या वर्तमानपत्रांच्या हेडलाईन्स नेमक्या काय आहे ते लोकशाही मराठी दाखवत असतात. सगळ्यात आधी आपण बघूयात लोकसत्ताची आजची हेडलाईन काय आहे ते. भाजपच्या 400 पारच्या घोषणेनं संविधान बदलाची चर्चा, दलित समाजामध्ये अस्वस्थता, अशी ही हेडलाईन आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपनं 400 पारचा नारा दिल्यानं पुन्हा सत्तेत आल्यावर संविधान बदललं जाईल या चर्चेनं दलितांमध्ये अस्वस्थता पसरलेली आहे. तर भविष्यात संविधान बदलण्याच्या दृष्टीनं प्रयत्न होतील अशी भीती आंबेडकरी चळवळीतील साहित्यिक कार्यकर्ते व्यक्त करतायत. या संदर्भात राज्यातील लहान मोठ्या आंबेडकरी संघटनांच्या ठिकठिकाणी होत असलेल्या बैठकांमधून चिंतेचा सूर उमटू लागलेला आहे. भाजपला 400 पेक्षा जास्त जागा का हव्यात? कारण त्याशिवाय त्यांना संविधान बदलता येणार नाही. संविधान बदलण्यासाठीच त्यांनी 400 पारची घोषणा दिली, असा मतप्रवाह आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांमध्ये दृढ होऊ लागलेला आहे, अशी ही बातमी आहे. तर भाजपनं 400 पारचा नारा दिला आहे, पण हे 400 पार संविधान बदलण्यासाठीच लागणार असल्याचं म्हटलं जातंय. आणि ज्या दलित संघटना आहेत, आंबेडकरी चळवळीमधील ज्या संघटना आहेत, त्यांच्याकडून ठिकठिकाणी राज्यामध्ये याविषयी नाराजीचा सूर असल्याची माहिती आहे आणि दलित समाजामध्ये अस्वस्थता असल्याची ही बातमी सांगते. यानंतर महाराष्ट्र टाइम्सची हेडलाईन नेमकी काय आहे तीही आपण बघणार आहोत. मुस्लिम आरक्षणाचा काँग्रेसचे प्रयत्न, नरेंद्र मोदींनी तसं म्हटलेलं आहे. काँग्रेसनं धर्माच्या आधारावर मुस्लिमांना आरक्षण देण्याचा प्रयत्न केला, असा आरोप पंतप्रधान मोदींनी केला. तसंच त्या पक्षानं काही ठराविक लोकांना वाटण्यासाठी जनतेची संपत्ती ताब्यात घेण्याचे व्यापक षडयंत्र रचल्याचा पुनरुच्चारही मोदींनी केला. टोंक इथल्या सभेमध्ये त्यांनी काँग्रेसवर चौफेर टीका केली. काँग्रेसच्या राजवटीमध्ये एखाद्याला आपल्या धर्माचे पालन करणंही कठीण होतं. त्यांच्या सरकारमध्ये हनुमान चालीसा पठणही गुन्हा ठरला, असा आरोप मोदींनी केला. मंगळवारी हनुमान जयंती असल्याचा संदर्भ इथं होता. तर काँग्रेसनं 2004 मध्ये केंद्रात सरकार स्थापन केल्यानंतर आंध्र प्रदेशात अनुसूचित जाती जमातींचे आरक्षण कमी करून ते मुस्लिमांना दिलं होतं, असा हल्लाबोल मोदींनी केला आहे. मोदींनी टोंक या ठिकाणीची सभा घेतली होती, त्यावरून काँग्रेसवर निशाणा साधला आणि विषय होता मुस्लिम आरक्षण. यानंतर सामनाची हेडलाईन नेमकी काय आहे तेही आपण बघणार आहोत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं हे मुखपत्र आणि या सामनाची हेडलाईन आहे. मोदींना 6 वर्ष निवडणूक लढण्यास बंदी घाला, संयुक्त किसान मोर्चाची सुप्रीम कोर्टाकडे मागणी. काँग्रेस सत्तेवर असल्यास लोकांची सर्व साधन संपत्ती मुसलमानांकडे वळवली जाईल, अशा आशाचं विधान पंतप्रधान मोदींनी राजस्थान इथल्या प्रचार सभेत केलं होतं. त्यांनी हे विखारी विधान जातीय हिंसाचार आणि रक्तपात घडवण्याच्या हेतूनच केलंय. सर्वोच्च न्यायालयानं या भाषणाची स्वतःहून दखल घ्यावी आणि त्यांना पुढची 6 वर्ष निवडणूक लढण्यावर बंदी घालावी आणि त्यांच्यावर खटला चालवावा, अशी मागणी संयुक्त किसान मोर्चानं सर्वोच्च न्यायालयात केली आहे. मोदींना अशी विधानं करून जातीय रक्तपात घडून आणायचा आहे, असा आरोपही करण्यात आलाय. तर मोदींविरोधात देशभरातील शेतकरी वर्ग आक्रमक झालाय. मोदी हे एका विशिष्ट समुदायाला, धर्माच्या लोकांना केंद्रस्थानी ठेवून विखारी भाषणात ठोकत असल्याचा आरोपही संयुक्त किसान मोर्चानं केलाय. तर त्यांच्या अशा प्रकारच्या विद्वेषी आणि अत्यंत विखारी भाषणांमुळे देशातील शांतता धोक्यात येऊ शकते, असा इशाराही संयुक्त किसान मोर्चानं दिला आहे आणि सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतलेली आहे. त्यामुळे आता सुप्रीम कोर्ट यावर काय निर्णय घेणार ते बघावं लागेल. यानंतर आघाडीचं वर्तमानपत्र गुजरात समाचार मधली आजची हेडलाईन काय आहे तेही बघणार आहोत. उन्हाच्या तडाख्यामुळे महागाई भडकणार, रिझर्व्ह बँकेला चिंता, अशी ही हेडलाईन आहे. उन्हाच्या तडाख्यामुळे जनता त्रस्त झाली असतानाच आता महागाईचे चटकेही वाढण्याची शक्यता आहे. तसंच काही देशांमधील तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमतींवर परिणाम होईल आणि त्यामुळे पेट्रोल डिझेलचे दर भडकू शकतात, अशी चिंता रिझर्व्ह बँकेनं व्यक्त केली आहे. रिझर्व्ह बँकेनं एप्रिल महिन्याच्या बुलेटिनमध्ये उन्हाळा, अवकाळी पाऊस आणि हवामानातील बदलाचा थेट संबंध महागाईशी असल्याचा उल्लेख केला. 1850 नंतरचा सर्वात कडक उन्हाळा मार्च 2024 मध्ये नोंदवला गेला, असं जागतिक हवामान एजन्सीनं म्हटलंय. त्यामुळे महागाई आणखी वाढण्याचा धोका आहे.
किरकोळ महागाई दर कन्झ्युमर प्राइस इंडेक्सवर अवलंबून आहे. गेले 2 महिने महागाईचा दर हा 5.1% होता. मार्चमध्ये त्यात किंचित अशी घट होऊन 4.9% झाला. मात्र महागाईचा दर आणखी वाढू शकतो कारण उन्हाचा तडाखा वाढलेला आहे आणि त्यामुळे त्याचा परिणाम महागाईवर होणार असल्याचं रिझर्व्ह बँकेनं म्हटलंय. यानंतर टाइम्स ऑफ इंडियाची हेडलाईन नेमकी काय आहे तेही आपण बघणार आहोत. गडकरी यांच्या प्रचारामध्ये शाळकरी मुलांना प्रचारात वापरणाऱ्या शाळा संचालकावर कारवाई झाल्याची माहिती आहे आणि तीच ही हेडलाईन आहे टाइम्स ऑफ इंडियाची. भारतीय जनता पक्षाचे नागपूर मतदारसंघाचे उमेदवार नितीन गडकरी यांनी प्रचारासाठी शाळकरी मुलांचा वापर केल्याच्या तक्रारीची दखल घेत निवडणूक आयोगानं NSVM फुलवारी शाळेच्या संचालकावर कारवाई करण्याचे निर्देश दिलेत. मात्र नितीन गडकरी यांच्यावर कारवाई केलेली नाही. तर शाळा संचालकांना दोषी ठरवून कारवाई होत असताना नितीन गडकरी यांच्या प्रचारासाठी शाळकरी मुलांचा वापर झाला होता. त्यांच्यावर कारवाई कधी करणार असा सवाल प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढेंनी केलाय. दिनांक 1 एप्रिल 2024 रोजी NSVM फुलवारी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना दुपारी 12 ते 1 या भर दुपारच्या सुमारास वैशाली नगर भागामध्ये भाजप उमेदवार नितीन गडकरी यांच्या प्रचार रॅलीमध्ये सहभागी केलं होतं. शाळकरी मुलांना राजकीय प्रचारासाठी वापरणं हे चुकीचं आणि अत्यंत गंभीर आहे. निवडणुकीसंदर्भातील कार्यक्रमात लहान मुलांचा वापर करू नये असे निवडणूक आयोगाचे स्पष्ट निर्देश असतानाही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं आणि या प्रकरणी दिनांक 3 एप्रिल 2024 रोजी राज्य निवडणूक अधिकारी यांना पत्र लिहून काँग्रेस पक्षाच्या मुख्य प्रवक्ता यांना त्यानं तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेऊन शाळा संचालकावर कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहे. पण नितीन गडकरींवर कारवाई कधी होणार असा सवाल काँग्रेसकडून विचारण्यात आलाय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.